बीडमध्ये अतिशय क्रूर घटना घडलेली आहे। कोमल नागेश पाटोळे असं मृत महिलेचं नाव आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। नक्की संपूर्ण घटना काय घडलेली आहे पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। ही धक्कादायक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथे घडलेली आहे। कोमल नागेश पाटोळे असं मयत महिलेचं नाव आहे। 7 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं। पाटोळा दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। मात्र घरगुती वादातून पतीने बळजबरीने विष पाजलं असा आरोप मुलीच्या वडिलांनी केलेला आहे। पती आणि पत्नीमधील वाद इतका टोकाला पोहोचला की संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीला विषारी औषध पाजले। या प्रकरणात केवळ पती सहभागी नव्हता तर त्यामध्ये सासरच्या मंडळींचा सहभाग होता। विष पाजल्याने पीडित महिलेची प्रकृती बिघडली। तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उशीर झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। या संदर्भात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे खळबळ उडालेली आहे। 7 वर्षापासून कोमलच्या संसाराचा गाडा अतिशय व्यवस्थित सुरू होता, पण तिच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली। कोमल आणि तिच्या नवऱ्यामध्ये घरगुती कारणावरून सतत वाद होऊ लागले। याच घरगुती वादातून संतप्त झालेल्या कोमलच्या पतीने तिला जबरदस्ती विष पाजलं असा आरोप कोमलच्या वडिलांनी केलेला आहे। गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जोपर्यंत आरोपीला अटक केली जाणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतलेला आहे।